महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। पेन्शन मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, पेन्शन मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, हम अपना अधिकार मांगते नहीं किसी से भीख मांगते, हम अपना अधिकार मांगते नहीं किसी से भीख मांगते, शिक्षक एकजुटीचा विजय असो, शिक्षक एकजुटीचा विजय असो, मराठवाडा शिक्षक संघाचा विजय असो, सर्वांना पेन्शन मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, सर्वांना पेन्शन मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, प्रचलित नियमानुसार 100% अनुदान मिळालंच पाहिजे, प्रचलित नियमानुसार 100% अनुदान मिळालंच पाहिजे, मराठवाडा शिक्षक संघाचा विजय असो, मराठवाडा शिक्षक संघाचा विजय असो, 1967 ते 2025 पर्यंत 1998 पर्यंत सलगपणे मराठवाडा शिक्षक संघाचे शिक्षक आमदार होते। जी मराठवाडा शिक्षक संघाने 1982 ला सर्वांना मिळवून दिलेली सेवानिवृत्ती योजना होती ते या सरकारने 1 नोव्हेंबर 2005 पासून बंद केलेली आहे। म्हणजे जो शिक्षक सेवानिवृत्तीच्या शेवटच्या महिन्यामध्ये 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त पगार उचलतो त्याला दुसऱ्या महिन्यापासून अंशदायी योजनेनुसार किंवा एनपीएस नुसार 5,000 पेक्षा जास्त पेन्शन मिळत नाही। म्हणजे शिक्षकांना कटोरा हातात देण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे, या सरकारने केलेलं आहे। या विरोधामध्ये आमचा आवाज आहे। जे शिक्षक उभ्या आयुष्यामध्ये 30 वर्ष 35 वर्ष देश घडवण्याचं काम करतात, विद्यार्थी घडवतात, त्या शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतर कटोरा घेण्याची वेळ या शासनाने आणलेली आहे। म्हणून आमची सगळ्यात पहिली मागणी आहे की सर्वांना पेन्शन मिळाली पाहिजे, केजी टू पीजी। मग तो 1 नोव्हेंबर 2005 नंतरचा आहे की पूर्वीचा आहे हा काही प्रश्न नाही। काल जेव्हा 15,000 लोक मुंबईच्या विधान भवनावर चालून गेले, तिथं रात्र बसले, तेव्हा सरकारने 20% अनुदानाचा टप्पा वाढवलेला आहे। आमचं म्हणणं आहे 14 ऑक्टोबर 2014चा जो GR आहे, जो प्रचलित नियमाचा आहे त्यानुसार, कारण या जगामध्ये सर्वात लांब काळ चाललेला सर्वात कष्टकाळ जर लढा कोणता असेल तर तो आहे सर्वांना 100% अनुदान मिळवण्याचा। मित्रहो, गेल्या 25 वर्षापासून 2025 पर्यंत या शाळा राजकारण्यांनी काढल्या, या शाळा राजकारण्यांनी स्वतःच्या एजंटाला दिल्या आणि तिथं शेतकऱ्याची, गोरगरिबाची, कामगाराची पोरं नोकरीला लागली। यांनी फुकट कुणीही घेतलेलं नाही। या संस्था चालकांनी मरणाचा पैसा घेतला, त्यासाठी कुणी जमीन विकली, कुणी घर विकलं, कुणी बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकलं आणि अशा शिक्षकांना हे सरकार 2025 पर्यंत एक खडकू सुद्धा दिला नाही। आता गेल्या वेळेस त्यांनी 20चा टप्पा वाढवला। मला कदाचित माहित असेल काय मागणी होती। शिक्षण अधिकारी कार्यालय आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्या समोर मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं शिक्षकांच्या विविध न्याय प्रलंबित मागण्यासाठी, त्या मागण्याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन आयोजित केलं। त्याचा तो आज भाग इथं छत्रपती संभाजीनगर येथील उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। या धरणे आंदोलनामध्ये प्रमुख मागणी आहे की सर्व कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना 1982 ची जुनी लाभाची पेन्शन योजना मिळाली पाहिजे। कारण पेन्शन हा कर्मचाऱ्याचा, शिक्षकाचा हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे, ही भूमिका मराठवाडा शिक्षक संघाची आहे। म्हणून जुनी पेन्शन मिळाली पाहिजे। त्यानंतर त्याही पेक्षा महत्त्वाची
मागच्या 20-25 वर्षापासून जवळपास 65,000 शिक्षक या महाराष्ट्रामध्ये विनावेतन आणि अंशतः वेतनावर काम करतात. अनेक शिक्षक 20% अनुदानावर सेवानिवृत्त झाले. त्यांना भविष्यामध्ये वेतनही नाही आणि पेन्शनही नाही. काल महाराष्ट्र सरकारने जो जानेवारी 24ला टप्पा द्यायला पाहिजे होता तो टप्पा काल मान्य केला. जानेवारी 24चा टप्पा 25चा शिल्लक आहे. अनुदानाचं एक सूत्र आहे की दरवर्षी 20% टप्पा वाढून मिळाला पाहिजे. पण शासन एक टप्पा देण्यासाठी किमान 3-3, 4-4 वर्ष लागते. म्हणजे 100% कधी होणार आहे माहित नाही. म्हणजे हजारो शिक्षक या अंशतः वेतनावर काम करणारे सेवानिवृत्त होणार आहेत. म्हणून यांना अनुदानाच्या प्रचलित सूत्रानुसार त्वरित 100% अनुदान मिळालं पाहिजे. ही सुद्धा प्रमुख मागणी या आंदोलनामध्ये आहे. सर, याच्या आधी धरणे आंदोलन पण केले, परत कंटिन्यू करतात. तरी कारण शासनाचं धोरण असं आहे, आपण मागण्या मागतोय पण त्याची दखल घेतल्या जात नाही. काल तुम्ही पाहिलं असेल माध्यमांच्या द्वारे की आझाद मैदानावर 15,000 ते 20,000 लोकांचा जमाव त्या ठिकाणी जमा झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की शासनाला 20% टप्पा द्यावा लागला. कारण ही मागणी आजची नाही, म्हणजे 20 वर्षापासून जी मागणी आहे. म्हणजे दरवर्षी टप्पा घेण्यासाठी आझाद मैदानावर जाणं, एक महिना आंदोलन करणं ही पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रासाठी, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रासाठी ही दुर्दैवी म्हणावं लागेल. कारण एका बाजूला म्हणतो आपण हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे, पण या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामधले शिक्षक मात्र उपाशी आहेत. त्याच्या मिळणाऱ्या संविधानाच्या हक्कापासून ते वंचित आहेत. अशा प्रकारची उपेक्षा या महाराष्ट्रामध्ये होते. शिक्षणाचे अनेक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेले आहे.